परत घरी आमचा राजगड बिजगड सगळा प्लॅन सक्सेस झालाय. आता काही नीट गाडी आहे ना, तीनदा पडता वाचलोय आम्ही. आमचे कार्यकर्ते पुढे दाखवतो तुम्हाला. कार्यकर्ते बघा कसे टॉवेल बिवल लावून चालले, पाऊस पडतोय रोड बघा कसे घाणे, वातावरण सगळं ओकेमध्ये आहे. मस्त पाऊस पडतोय आता. हा काय शेती रे शेजारची माहितीये मला, मी लावायचो आमच्या. ही भाताची शेती आहे बघा, हर्षद. आता पुढे गेला बघू आमचा हर्षद निगडे चहा पाचतोय का नाही. काय नाही भेटणार, काय संबंध. तर मित्रांनो आता आम्ही आहे घाटात चाललोय. कुठल्या घाटात रे आपण, तुला नाव नाही माहिती होय. हा शॉर्टकट हा शॉर्टकट आहे मित्रांनो. रिकाम आहे मित्रांनो. आपली माग पण माणसं आहेत, पुढं पण सगळे आमचेच लोक आहेत. गाडी चेंज झाली आहे जरा आमची, पेट्रोल संपलेलं घाट चालू झालाय सगळीकडे. धुकं आहे. आत्ता वाजले किती वाजले, 4:15 झालेत मित्रांनो. 4:15ला पण तेवढं धुकं आहे, तुम्ही पाहू शकता. असं सगळं बघण्यासाठी तुम्हाला प्रणव भाटेचे ब्लॉग बघावे लागतील रोज न चुकता. आपण काय काय दाखवतो सांगा. बघा मित्रांनो, हे मंदिर आहे, बागजाई मंदिर आहे. तर मित्रांनो आपले कार्यकर्ते चाललेत गाडीवर. ह्यांची जरा भांडणं चाललेत. चहा कोण पाजणार, मी पाजतो का तू पाजू. ह्यांच्यावरनं ह्यांची जोरात चाललेत भांडणं. पण मी म्हणतोय मी पाजतो, पण हे नको म्हणतायत. आता ह्यांच्यातलं कोणा तरी बघणार मी आणि चहा पाजायला लावणार. हे बघा म्हशी दोन पण घ्यायचे आता. तर मित्रांनो घाटातला व्ह्यू तर एक नंबर आहे. मला तर खूप आवडला. असलं भारी वाटत होतं ना घाटातनं गाडी चालवायला. म्हणजे मी नव्हतो चालवत, मित्र चालवत होता. अशा घाटातले, डोंगरातले, राजगडावरचे, किल्ल्यांवरचे जर तुम्हाला व्लॉग बघायचे असतील तर तुम्हाला प्रणव भाटेला सबस्क्राईब करावं लागेल. तर प्रणव भाटेला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि न चुकता रोज प्रणव भाटेचे ब्लॉग बघा. तुम्हाला असेच वेगवेगळ्या ठिकाणचे ब्लॉग बघायला भेटतील. आता आपलं तर मित्रांनो आम्ही आलो आहे परत आमच्या कार्यकर्त्यांपाशी. ह्यांचे परत झालेत भांडणं. ह्यांचे भांडणं का चालले आहेत तर कोण लवकर घरी पोचन ह्याच्यावरनं. कारण की ह्यांची लागली आहे बेट, जो आधी घरी पोचन तो जिंकला आणि तो हरण त्याने पाजायचा चहा. तर मित्रांनो मी खातो आता मस्त मसाला पुरी. लय खाऊशी वाटत होती, ही पण खाते. ही पाणीपुरी खाते. हिला का पाणीपुरी आवडते काय माहीत. मित्रांनो केला मी परत ब्लॉग चालू. मस्त आता पिठलं भाकरं खाणार आहे मी. मम्मी कुठे, रविवारचा पण कार्यक्रम बघते. बघू आता पिठलं भाकरी खायची आपल्याला. भैयाच्या दुकानात होते, भैयाच्या दुकानात होते. खाली असेल का, मग गेले असेल कुठं तरी. पिठलं कधी काढणार आहे. गरम गरम काय जेवताना करते काय डायरेक्ट. फोन लावू मग पप्पांना, कुठे गेलेत बघ. थांब मी लावतो फोन. पिठल्याची तयारी चालू झाली आता मम्मीची. आज वेगळ्या प्रकारचं पिठलं करते ती. काय काय टाकलंय बघू. बघा मित्रांनो कांदा, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, मिरची. इकडं भाकरी पण चालली झाली. हे मिठाई आहे, काय लाडू आहेत मित्रांनो. मला हे लाडू नाही आवडत. पिठलं एवढं नाही आवडत.
पण आता दुसरं काय नाही म्हणलं, पिठलं तर खावंच लागेल, नाहीतर उपाशी झोपावं लागेल. हे काय दुसरं करणार नाही माझ्यासाठी. आपलं पिठलं झाले. भारी वाटतंय ग पिठलं, वाचले भारी येतोय. वेगळ्या पद्धतीने केलं म्हणून चांगलं आहे वय ग. हा कोथंबीर बिथंबीर हा कडक. कोणाची रेसिपी बघितली हा? मग दरवेळेस असं का नाही करत वय ग? दरवेळेस का नाही करत? हा मित्रांनो, वास तर एक नंबर आहे. आज लय भारी पिठलं झाले वाटतं. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबू. तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तोवर तक बाय.